नमस्कार मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे स्मार्ट फायनान्स टेक या चॅनलवरती। आज आपण जाणून घेणार आहोत की डीमॅट अकाउंट म्हणजे काय आणि ते कसं उघडायचं। जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर सगळ्यात पहिली पायरी म्हणजे डीमॅट अकाउंट उघडणं। चला तर मग सुरुवात करूया। डीमॅट म्हणजे डिमटेरियलाइज्ड म्हणजेच कागदावरची शेअर्स डिजिटल स्वरूपात ठेवण्यासाठी असलेले खाते। थोडक्यात सांगायचे म्हणजे अमूर्त असे खाते। जसा सेव्हिंग अकाउंटमध्ये आपले पैसे सुरक्षित राहतात, तसंच शेअर्स, म्युच्युअल फंड, बॉन्ड्स वगैरे डीमॅट अकाउंटमध्ये सुरक्षित राहतात। डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला खालील 4 कागदपत्र आवश्यक आहेत। पहिलं आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक, पासपोर्ट साईज फोटो। चला तर मग स्टेप बाय स्टेप आपण डीमॅट अकाउंट कसे उघडायचे ते बघूया। सुरुवातीला तुमचा ब्रोकर निवडा। ब्रोकर भरपूर आहेत, झिरोदा, अपस्टॉक्स, ग्रो। तर आज आपण ग्रोमध्ये अकाउंट कसे उघडायचे ते पाहणार आहोत। प्ले स्टोअरमधून तुम्ही ग्रो हे ॲप घेतल्यानंतर अशी स्क्रीन समोर येते। त्यानंतर कंटिन्यू विथ गुगल व यूज अदर ईमेल आय डी अशी स्क्रीन तुम्हाला दिसते। विथ गुगलवर क्लिक केल्यानंतर गुगलमध्ये जेवढे तुमचे अकाउंट आहेत तेवढे तुम्हाला समोर दिसतात। त्यातलं एक अकाउंट तुम्ही निवडा। त्यानंतर तुम्हाला जो मोबाईल नंबर ॲड करायचा असेल तो तेथे टाईप करा। टाईप केल्यानंतर खाली तुम्हाला कन्फर्म करायचे आहे का असे विचारते। कन्फर्म बटनावर तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्यानंतर त्या मोबाईल नंबरला 6 अंकी OTP तुम्हाला येतो। तो 6 अंकी पिन भरल्यानंतर तुम्हाला सेटअप ग्रो पिन असे विचारते। म्हणजेच तुम्हाला तुमचे ग्रो अकाउंट कोणालाही उघडू द्यायचे नसेल तर तेथे पिन टाईप करा। त्यानंतर कन्फर्म युअर ग्रो पिन विचारते, तेथेही तुम्ही परत एकदा ती पिन टाईप करा। पुढे तुम्हाला अलो परमिशन असा ऑप्शन येईल। फोन, SMS व लोकेशनसाठी ग्रो अकाउंट तुम्हाला परमिशन मागते, तेथे अलो करा। त्याचबरोबर फोनला, SMSला व लोकेशनला तिन्ही अलो करा। त्यानंतर ओके या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा। अलो केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ग्रोतर्फे मेसेज पाठवला जातो व तुमचा नंबर व्हेरीफाय केला जातो। तुमचा नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला पुढे बँक लिंक विचारते, म्हणजेच तुमचे अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे, तसेच ग्रो बरोबर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी कोणती बँक लिंक करू इच्छिता ते विचारते। मी इंडियन बँक लिंक करू इच्छित असल्यामुळे त्याच्यावरती क्लिक केले। त्यानंतर कंटिन्यू अकाउंट सेटअप असे तुम्हाला विचारते। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन नंबर तिथे फिल करायला सांगते। पॅन नंबर तुम्ही टाका व पॅन नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा। पॅन नंबर टाकल्यानंतर तुमचा पॅन ती व्हेरीफाय करते। असणारे नाव व पॅन नंबर तुमचेच असेल तर येस कन्फर्म करा, नको असेल तर नो एडिट पॅन या बटनावरती क्लिक करा। पुढे तुम्ही काय करता हे तुम्हाला विचारले जाते। प्रायव्हेट सेक्टर सर्व्हिस, हाऊसवाईफ, स्टुडंट, सेल्फ एम्प्लॉयड, प्रोफेशनल, बिझनेसमॅन काय असेल ते तुम्ही क्लिक करा। त्यानंतर मदर नेम व फादर नेम फिल करा व प्रोसीड या बटनावरती तुम्ही क्लिक करा। ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचे वार्षिक इन्कम किती आहे ते विचारले जाते। वार्षिक इन्कम अप टू 1 लाख, 1 लाख, 5 लाख या दरम्यान आहे, 5 लाख ते 10 लाख या दरम्यान आहे का 10 लाख ते 25 लाख या दरम्यान आहे। तुमची इन्कम काय आहे त्याच्यावरती क्लिक करा। पुढे तुम्ही मॅरिड आहात की सिंगल आहात यावरती क्लिक करून ट्रेडिंग व इन्व्हेस्टमेंटमधील तुमचा अनुभव किती आहे ते विचारले जाते। तुम्हाला एक्सपिरियन्स आहे की नाही याच्यावरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय आधार यूजिंग OTP प्रोसीड फॉर KYC यावरती क्लिक करा। त्यानंतर ग्रो KYC डॉक्युमेंट तुमच्या समोर येतात, तेथे आलो
या बटनावरती तुम्ही क्लिक करा. प्रोसेस झाल्यानंतर तुमचा आधार नंबर तिथे फिल करा. आधार नंबर फिल केल्यानंतर लाल अक्षरामध्ये तुम्हाला जो कॅप्चा दिसतो तो कॅप्चा कोड तुम्ही त्याच्या शेजारी असलेल्या चौकोनामध्ये लिहा. तो कॅप्चा शेजारी असलेल्या चौकोनात लिहिल्यानंतर कंटिन्यू करा. त्यानंतर तुम्हाला लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP लिहून तुम्ही कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला डिजिलॉकर तुमच्याजवळ असेल तर डिजिलॉकरचा सिक्युरिटी पिन येथे टाकायचा आहे. डिजिलॉकरचा सिक्युरिटी पिन तुम्ही फिल केल्यानंतर कंटिन्यू या बटनावरती तुम्ही क्लिक करा. आधार कार्ड व पॅन कार्ड रेकॉर्ड यावरती टिक केल्यानंतर आलो या बटनावरती क्लिक करा. हे जे आधार कार्ड व पॅन कार्ड दिलेले आहेत ते डॉक्युमेंट ग्रो हे चेक करते व चेक केल्यानंतर तुम्हाला वी हॅव सक्सेसफुली रिसिव्ड द डॉक्युमेंट असा मेसेज येईल. पुढे व्हेरीफाय आधार युजिंग OTP ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर टेक अ सेल्फी फॉर KYC हे तुम्हाला विचारते. त्यामध्ये कॅमेरा ओपन करून तुमचा सेल्फी फिल करा व सेल्फी फिल झाल्यानंतर तुमच्या सहीसाठी तुम्हाला विचारले जाते. प्रोसीड टू सिग्नेचर यावरती क्लिक करा व तेथे तुमची सही करा. सही केल्यानंतर बरोबर सही असेल तर सबमिट करा, नसेल तर रिसेट करा व पुढे तुम्हाला नॉमिनी लिहावायचं असेल तर ॲड अ नॉमिनी करून लिहा किंवा स्किप सुद्धा तुम्ही करू शकता. यानंतर फिनिश अकाउंट सेटअप युजिंग आधार ई-साईन हे तुम्हाला विचारले जाते. खाली दिलेल्या बटनावरती क्लिक करा. टर्म्स अँड कंडिशन हे तुम्हाला सांगितले जातात. प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म समोर दिसेल. हा फॉर्म समोर दिसल्यानंतर साइन नाव या बटनावरती क्लिक करा. तुमचे अकाउंट ओपन होण्यासाठी थोडा वेळ घेते. परत एकदा आधार व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला विचारले जाते. तेथे तुमचा आधार नंबर लिहा व सेंड OTP वर क्लिक करा. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP तेथे फिल करा. फिल केल्यानंतर व्हेरीफाय ई-साईन वरती क्लिक करा. डॉक्युमेंट साइंड झाल्यानंतर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन असा मेसेज येईल. तुमचे ग्रोवरती अकाउंट ओपन झालेले आहे. ओपन होण्यासाठी व इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला 48 तास वेळ दिला जातो. म्हणजे 48 तासानंतर तुम्ही त्या अकाउंटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर आज आपण ग्रोमध्ये अकाउंट ओपन कसे करायचे ते पाहिले. डीमॅट अकाउंटचे अनेक फायदे आहेत. शेअर्स सुरक्षित आणि डिजिटल स्वरूपात राहतात. पेपरवर कोणताही नाही. खरेदी विक्री काही सेकंदात आपणास करता येते. जलद व्यवहार होतात. म्युच्युअल फंड्स, IPO, बॉन्ड्स हे सुद्धा सर्व आपणाला एका ठिकाणी मिळतात. मित्रांनो, पुढील गोष्टी लक्षात ठेवा. हा कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ नाही. अकाउंट उघडताना ब्रोकरचे चार्जेस आणि ॲन्युअल मेंटेनन्स फी नक्की तपासा. फसव्या वेबसाईटवर न जाता फक्त रजिस्टर्ड ब्रोकरचाच वापर करा. तुमचे ईमेल आणि मोबाईल नंबर सदैव अपडेट ठेवा. तर हा होता संपूर्ण व्हिडिओ. डीमॅट अकाउंट म्हणजे काय आणि ते कसे उघडावे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट मधला फरक काय आहे. माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्मार्ट फायनान्स टेक या चॅनलला. धन्यवाद.